नमस्कार, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज कॉक्रोच जनता पार्टीचं 6 दिवसाचं आंदोलन आणि आज 7व्या दिवसाला त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते विजंता दय्या यांनी काल रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत केंद्र सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन जारी ठेवणार आहे. आणि हे आंदोलन हे जे आहे सामाजिक आहे, यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नाही. आणि CGAच्या वक्तव्यामुळं 1 महिन्यापूर्वी स्थापन झालेली कॉक्रोच जनता पार्टी आणि कॉक्रोच जनता पार्टी कुठेतरी फिजिकल अशी आंदोलन एका जंतर मंतरवर करत आहे. प्रश्न आहे नीट परीक्षाचा भ्रष्टाचार, आणि त्या नीट परीक्षेच्या भ्रष्टाचारामुळं कुठेतरी कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीची आहे. पण 6 दिवस झाले सरकार त्याबद्दल काही प्रतिक्रिया देत नाही किंवा कारवाई करत नाही. त्यामुळं आम्हाला आंदोलन पुढे चालू ठेवावं लागतं आहे असं एकंदर त्यांचं म्हणणं आहे. काल रात्री वेगवेगळ्या प्रांतातील युवक आणि युवती या जंतर मंतरवर आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या लोकांना येथील सामाजिक कार्यकर्ते जेवण पुरवठा करतात. आणि काल किसान नेते देखील या ठिकाणी येऊन त्यांना त्यांचा पाठिंबा दिलेला आहे. हरियाणा येथील खाम पार्टी पंचायत आहे, हरियाणा खाम पार्टी पंचायतने सदर आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि देश पातळीवर हे आंदोलन नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार जे काही निर्णय घेते आहे आणि शेतकऱ्यांच्या कुठेतरी विरोधात ही भूमिका आहे आणि कुठेतरी अमेरिकेदार्जीने धोरण चाललेलं आहे, त्यामुळे देशाचा किसान देखील अडचणीत आलेला आहे. अशातच नीटसारख्या परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळं आत्महत्या करणारे विद्यार्थी आणि जेनजीचं आंदोलन आता कुठेतरी तूल पकडत आहे. या आंदोलनाला पंजाबच्या आंदोलनाला हरियाणाच्या खाम पंचायतने पाठिंबा दिलेला आहे. तसेच खाम पार्टीचं म्हणणं आहे 28 जूनपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 100 खाम पंचायत मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहे आणि ट्रॅक्टर देखील जंतर मंतरवर आणून सरकारला त्यांच्या धोरणाला विरोध करणार आहे. मेनस्ट्रीम मीडिया ह्या बातम्या दाखवत नाही, ही शोकांतिका आहे. आणि मेनस्ट्रीम मीडिया का दाखवत नाही हा प्रश्न आहे. दहशतवादी देखील या लोकांना म्हटलं जातं आहे, चुकीचं आहे ते. तशातच जे काही अनेक किसान पक्ष याला पाठिंबा देत आहेत आणि एकंदर जो काही एक किसान मोर्चा आहे, ह्या मोर्चाला जवळजवळ संयुक्त मोर्चा हा देखील याच्यामध्ये आता उतरलेला आहे. भारत संविधान संघटन मंच उत्तराखंड याचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं म्हणणं आहे टिकेत आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच रामसिंग चंडोलिया यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उतरणार आहे. 4 दिवस किसान फेटे बांधून या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि 4 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण देशामध्ये ही चळवळ राबवण्यात येईल आणि झेंजी आंदोलनाला किसान हे पाठिंबा देतील असं एकूण चित्र आहे. संपूर्ण देशाच्या विविध भागातून युवक त्या ठिकाणी येत आहेत, आपापले विचार व्यक्त करत आहेत आणि भारतीय राज्यघटना ही टिकली पाहिजे आणि देशाची प्रगती व्हावी ही भूमिका घेऊन हे जे काही युवक उभे राहिले आहेत त्याला संपूर्ण देशामधनं पाठिंबा मिळतो आहे. आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसात मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येऊन आपले पाठिंबा व्यक्त करत आहेत. आता पुढे सरकार या संदर्भात काय भूमिका घेत आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेते काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर सरकार एक पाऊल बॅकफूटवर आलं नाही तर प्रसंगी मोदींच्या राजीनाम्याची देखील घोषणा या ठिकाणी होणार आहे. बघूया आता काय भूमिका घेत आहे. या देशातील झेंजी विरोधात आहे, किसान विरोधात आहे, कामगार विरोधात आहे. मग मोदी सरकार याबद्दल काय भूमिका घेते हे थोड्याच दिवसात दिसून येणार आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.